जुने पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली, छान छान गोष्टी। त्यातील एक गोष्ट बुडबुड घागरी। एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर। त्या तिघांची फार गट्टी होती। एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले। माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली, मांजराने दूध आणले। सगळ्यांनी लाकडे गोळा केली, मांजराने चूल पेटवली, खीर तयार झाली। माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले। जाताना ते म्हणाले, मणिमाऊ तू या खिरीचं राखण कर। मांजर राखण करायला थांबली। खिरीचा छान वास सुटला। मणिमाऊला भूकही लागली होती। तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार नाही, म्हणून मणिमाऊने थोडी खीर खाल्ली। तिला खीर फार आवडली। मग मणिमाऊला राहावेना, तिने आणखी थोडी खीर खाल्ली। असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली। मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली। काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले। पाहतात तर काय, पातेले रिकामे। त्यांनी विचारले, मणिमावशी खीर कोणी खाल्ली? मणिमाऊ म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते। पण माकडाला संशय आला। त्याने एक घागर आणली। ते म्हणाले, ही घागर आपण नदीत उपडी ठेवू। आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी। ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल। अगोदर माकड घागरीवर बसले। ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही। मग उंदीर घागरीवर बसला। तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही। मग मणिभाऊ भीत भीत घागरीवर बसली। तिचे पाय लटलटू लागले, घागर हलू लागली। ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी। हळूहळू घागर बुडू लागली। मणिमाऊ गटांगळ्या खाऊ लागली। घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही। अशी झाली मणिमाऊची फजिती। अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।